आज 80 दिवसापासून अशोकराव जाधव हे इथं लोट्यामध्ये उपोषणाला बसले आहेत. मला तरी वाटतं त्याची वय सुमारे 70 वर्षापूर्वीची असेल, 70 वर्षाचे असतील ते. त्याला मी एक प्रश्न विचारतोय की तुम्ही 70 वर्षापूर्वीचे माणूस आज लोटा MIDC झालेला किती वर्ष झाली? लोटा MIDC या तालुक्यामध्ये कुणी आणला? आज लोटा MIDC मुळे खेड तालुक्यामध्ये कॅन्सरचा जो प्रमाण वाढलेला आहे त्याचा दोषी कोण आहे? लोटा MIDC काँग्रेसने आणलेली आहे. आणि आज एवढ्या मोठ्या प्रमाणात आमच्या खाडीपट्ट्यातसुद्धा प्रत्येक वाडीत 5-7 कॅन्सरचे पेशंट आहेत. त्याचा दोषी कोण आहे? जाधव साहेब, आम्हाला सर्व समजतं. तुम्ही कोकणाचा जर विकास करायला मागत असाल तर सर्वात पहिले तुम्ही MIDC बंद करा. एक कंपनीच्या पाठीमागे लागून काय होणार नाही आहे. ऑर्गॅनिक जी कंपनी आहे, लक्ष्मी ऑर्गॅनिक जी कंपनी आहे, ती कंपनी कुणाची आहे ह्यावर तुम्ही विचार करा. आणि तुम्ही ज्या ह्या कंपनीच्या पाठीशी लागलेले आहेत ती कंपनी बंद करायला तुम्ही खरोखर जर इच्छुक आहेत तर पहिल्यांदा MIDC लोट्यामध्ये आलेले सर्व कंपन्या बंद करा. का? कारण ह्या कंपन्यापासून आज या खेड तालुक्यामध्ये कॅन्सरचा जो एक फैलाव होत आहे. आज मोठ्या प्रमाणात जास्त तर आज या कोकणामध्ये खेडमध्ये जे मृत्यू होत आहे ते कॅन्सरमुळे होत आहेत. आणि कॅन्सरमुळे मृत्यू होण्याचा कारणीभूत MIDC आहे. त्याला पहिले बघा. आज तुम्ही बघाल काँग्रेसचे नेते, जिल्हा अध्यक्ष हे आपल्या नेत्या मंडळीला आणून यांचा विरोध करतोय या कंपनीचा. पण लोट्यामध्ये ही कंपनी आणणार कुणी? हे सर्व जे MIDC आलेले आहे ती काँग्रेसने आलेली आहे. हे बघा, तुम्ही आमच्या खेड तालुक्याच्या लोकांना दिशाभूल करायचा प्रयत्न करू नको. मी तुम्हाला सांगू इच्छितो की सर्वात प्रथम तुम्ही आणि आमरे हे शर्यतीची जी लढाई तुमची चालली आहे, तुम्ही पहिले डिसाईड करा की कुणाला शर्यत गेला पाहिजे. आज तुमच्या संगती खेड तालुक्यातले किती लोक आहेत? तुम्ही संगमेश्वरचे आहेत, तुम्ही संगमेश्वर तालुक्यातले आहेत आणि तुम्ही खेड तालुक्यात उपोषण करून लोकांची जे दिशाभूल तुम्ही करत आहे हे तुम्ही थांबवा. बस झाला आता. तुम्हाला काही नेते मंडळीला कॉन्ट्रॅक्ट पाहिजे या कंपनीमध्ये, त्यासाठी तुम्हाला पुढे करून हे सर्व खेळ होत आहे. जर तुम्हाला असं काय पाहिजे तर तुम्ही डायरेक्ट जाऊन कंपनीशी बोला. फुकट तुम्ही आमच्या खेड तालुक्याच्या लोकांची दिशाभूल करू नको. आणि हे जे तुम्हाला थांबवण्याचं थांबवणं हे सर्व जे तुम्ही हे प्रकरण करत आहे ते तुरंत थांबवा. या कंपनीच्या विरोधात रत्नागिरी जिल्ह्यातल्या केवळ शेखर निकम जर सोडले तर एकाही लोकप्रतिनिधीनं आवाज उठवला नाही. मला एक गोष्ट मी तुम्हाला एक गोष्ट सांगतोय. आज पालकमंत्री कोण आहेत? उदय सामंत. कुठले आहेत? रत्नागिरी जिल्ह्याचे. उद्योगमंत्री कोण आहेत? उदय सामंत. कुठले आहेत? रत्नागिरी जिल्ह्याचे. मग पालकमंत्री आणि उद्योगमंत्री काय ह्या तालुक्यातली ह्या जिल्ह्यातील लोकांना मरायसाठी कंपनी आणतील इथं? ह्यावर लक्ष द्या ना तुम्ही. हे सर्व खेळ जो आहे काँग्रेसने रचलेला खेळ आहे हे, आणि या सरकारला बदनाम करण्याचा जो खेळ आहे तो बंद करा. आणि तुमचा दुकान बंद करून तुम्ही परत मुंबईला जावा. बस झालं हे तुमचं. आता दुकान उरसामध्ये मिठाईचं दुकान लागतो ना, तसं हे तुम्ही दुकान लावलेलं आहेत. कोण देतोय, कोण काय करतोय, किती येत आहेत. बस झालं आता. हे आमच्या खेडच्या लोकांची दिशाभूल करू नको. हे थांबवा. आपली दुकान बंद करा आणि मुंबईला तुम्ही रवाना व्हा. जर खरोखरच त्या कंपनीमधून पिपासारख्या घातक रसायनाचं उत्पादन जर होत असेल तर मग त्याच्या विरोधात लढा कोण उभारणार किंवा त्याच्या विरोधात जनता लढेल. जनता लढेल त्याच्या विरोधात. मला एक गोष्ट सांगा, जर खरोखर घातक आहे तर मग आम्ही गप्प का बसायचा? या जनता गप्प का बसेल? या तिथं जे कर्मचारी काम करतायत ते पण या जिल्ह्यातले आहेत ना, मग ते गप्प बसतील काय? की त्या कंपनीतले घातक जर हे जात असेल आणि लोकांचा मृत्यू होत असेल तर ते कंपनीत काम करणारे लोक बाहेर सांगतील नाही काय की आमच्या इथं केमिकल कुठला बनतोय? हे सर्व बोलायची गोष्ट आहे. हे बघा, आम्ही इटलीला कंपनी बंद झाली, इंडियामध्ये आली, लोट्यामध्ये आली. हे सर्व एक व्यक्तीने काहीतरी आपल्या इंस्टाग्रामवर टाकलेलं आहे की ही कंपनी इथं बंद झाली, इथं आले, असं झालंय, तसं झालंय. तर परंतु तरी आले मिठाईची दुकान घेऊन लोट्यामध्ये लावायला. हे बघा, सरकार जी असते ना ती जनतेच्या स्वास्थ्याचा पहिले ख्याल ठेवते आणि मगच काय डिस्ट्रीब्यूट होते. आणि सरकार कधीच आपल्या जनतेला मारणार नाही. हे कुठली सरकार असू द्या, BJP सरकार असू द्या, काँग्रेस सरकार असू द्या. पण काँग्रेसने ही MIDC आणून
हे आमच्या खेडवाड्याच्या जीवावर एक घात केलेला आहे आणि हा घात थांबवला पाहिजे. आणि जाधव साहेब, जर खरोखर तुम्ही कोकणाचा जर विकास चाहत असाल ना, तर पहिले MIDC बंद करा. आमची लोक जे आज कॅन्सरनी मरतात ना, ते बंद करा. एक कंपनी नाही आहे, सर्व कंपनी घातक आहेत. मी हायकोर्टामध्ये PIL दाखल केला होता 5-6 वर्षापूर्वी. हायकोर्टाचा आदेश आहे, केमिकलचा पाणी सुटला नाही पाहिजे. का अजूनपर्यंत सुटतोय? तुम्ही याच्यासारखे नेते त्यांच्या पाठीशी आहेत. आता खाली कॉन्ट्रॅक्ट भेटला ना, एक पण दिसणार नाही त्या कंपनीत, कुठलाही आंदोलन होणार नाही. कॉन्ट्रॅक्ट भेटला, निघाले मुंबईला. तेव्हा हे थांबवा. मी तुमची विनंती करतोय, हे मोर्चाबंदी करून, हे लोकांना दिशाभूल करून लोकांवर आता केस झाले आहेत. कोण लढणार ह्या केशा? कोण लढणार? तुम्ही लढणार काय? तुम्ही आता आपला बिस्तर बांधाल आणि मुंबईला निघून जाईल. तेव्हा एक तुम्ही कोकणाचा विकास नाही करता, कोकणाचा नाश करण्याचा प्रयत्न करत आहात. हे तुम्ही तुरंत थांबवा आणि आपल्या जागेवर निघून जावा. बस झाला आता.